नमस्कार, आशाची रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कुप्पा मच्छी फ्राय कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर इथे मी त्याच्यासाठी पाव किलो कुप्पा घेतलेला आहे। इथे हा मोठा कुप्पा होता, त्याच्यामुळे तिने असे 4 भाग करून दिलेले आहेत मच्छीवालीने। आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेशन साठी काय काय मसाले लागतात ते बघूया। त्याच्यात मी सर्वप्रथम हळद टाकते। हळद जास्त नाही टाकायची, अगदी म्हणजे हा पाव छोटा चमचा पेक्षा पण थोडी कमी। त्याच्यामध्ये हा काश्मीरी मिरची पावडर आहे, ही तिखट नसते, कलर साठी टाकायची आपल्याला। आता हा तिखट मसाला आहे, मालवणी मसाला आहे हा। मच्छी बनवते, मच्छी फ्राय करते, त्याच्यामुळे हा मालवणी मसाला मी आज वापरते। ह्याला पण चव खूप छान आहे। मी हा जरासा टाकते। त्याच्यामध्ये हा इतका चमचा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला। मीठ टाकायचंय चवीनुसार आणि आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट इथे एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट इथे मी घेतले। आता हे एकदम व्यवस्थित मिश्रण सगळी मच्छीला लागलं पाहिजे, असं लावून घ्यायचं व्यवस्थित। ते म्हणजे बोटाला लागले, त्याच्यामुळे ते सांभाळून, मसाला लागला तर ते झोंबेल म्हणून मला सांभाळून लावायला लागतंय। म्हणजे सगळीकडे असा मसाला त्या मच्छीला लागला पाहिजे। आता अर्धा तास झालेला आहे। ही मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवलेली फ्रीज मध्ये अर्ध्या तासासाठी। तर आपल्याला वरचं कोटिंग तयार करायचं, तर ह्याच्यासाठी मी इथे म्हणजे इथे आपण मोठे चमच्याने मापलं ना, तर हे 5 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, थोडीशी हळद, थोडासा काश्मीरी मिरची पावडर, थोडस मीठ, म्हणजे हे एक पाव चमचा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, हे एवढं सगळं घेतलं। हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तांदळाच्या पिठाने काय होतं, मच्छी आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा ती चिपकत नाही आणि बेसनाने मस्त चव येते, क्रिस्पीनेस येतो आणि वरच्या कोटिंगला चांगली चव यावी म्हणून साठी आपण त्याच्यामध्ये पण मसाले टाकतो। आता आपण मच्छी ह्याच्यामध्ये कोट करून घेऊ पिठामध्ये। असं सगळ्या बाजूने लावून घ्यायचं। झालं ना की असं एक्सेस असेल ना, म्हणजे वरती एक्स्ट्रा पीठ असतं ते असं झाडायचं। आता ह्याच्यामध्ये रवा जरी असेल ना तुमच्याकडे, बारीक रवा, तरी तुम्ही टाकू शकता आणि नाही टाकलं तरी नुसत्या ह्या पिठामध्ये सुद्धा छान होते। आता इथे मी तव्यावरती तेल तापत ठेवलेलं, त्याच्यामध्ये आपण जी कोट करून घेतलेली मच्छी आहे ती अशी सोडून घ्यायची। आणि हे करताना ना आधी तेल तापवलेलं असेल की आपण गॅस स्लो करून घ्यायचा आणि मग मच्छी फ्राय करायची त्याच्यावरती, म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल। मच्छीची अंडी आहे ती सुद्धा अशीच टाकून घ्यायची। आता 3-4 मिनिटं झालेली आहेत एका साईडने। आता थोडंफार फ्राय झालं असेल तर आपण आता ह्याला पलटी करून घेऊया। तर आता आपली ही कुप्पा मासा एकदम मस्त फ्राय झालेला आहे।
आता मी काढून घेते. तर अशा प्रकारे आपला हा मस्त कुप्पा फ्राय तयार आहे. अगदी हॉटेल सारखा लागतो. तुम्हाला सुरमई जर कधी असं सुरमईला ऑप्शन काहीतरी निवडायचं असेल तर हा मस्त एकदम बेस्ट पर्याय आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद.